नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आणि माझा मित्र आहे उमेश. तर आम्ही सध्या आहेत पाटोदामध्ये. सकाळी आम्ही 8 वाजता लातूरमधून निघालो होतो आणि सध्या वाजता 9:30. भंडारदरा साईडला आम्ही पाचनाई गावामध्ये जाणार, जिथं की हरिश्चंद्रगड आहे. आम्ही ते एक कॉफी ब्रेक घेतला होता, कारण आम्ही नॉनस्टॉप लातूरून 2 घंट्यामध्ये आलो. स्पीड पण आमची एक 70 to 90च्या आतच आहे. आता आम्हाला पुढे जायचं आहे. आता हा रूट आमचा असणार आहे अमळनेर मार्गे. म्हणजे आम्ही पाटोद्याच्या कॉर्नरला आहेत आणि आता समोर थोडंसं गेलं की अमळनेर लागतं. ते घाट सेक्शन आहे पूर्ण. आणि त्यानंतर आम्ही जाणार आहेत अहिल्यानगरला. तर अहिल्यानगरवरून पुन्हा आम्ही डिसाईड करणार आहेत की कुठल्या रूटनं जायचं. तिथून पण 2-3 रूट आहेत, तर मी तुम्हाला अपडेट देईनच नंतर ह्याच्यामध्ये. आणि आपल्या बाईकचा सेटअप असा झाला आहे, एकदम छान दिसते आपली बाईक. एकदम सुंदर असं लँडस्केप आहे इकडं. रोड कंडिशन चांगली आहे. हा, आवाज येतोय का म्हणलं? ओके, लेट्स गो. हळू घे, स्लो. तर सध्या पोहोचला मी अमळनेरमध्ये. इथून आहे अहिल्यानगर, अजून 74 किलोमीटर आहे अजून. आत्ता वाजले तर 12:30 आणि आम्ही पोहोचलो नगरमध्ये. एक छोटासा ब्रेक घेणार आहे तिथं काहीतरी खाण्यासाठी. थोडा इथं रेस्ट करून आम्ही मग पुढे जाऊ. आता पुढे रस्ता आपला आहे 4 तासाचा, म्हणजे 192 किलोमीटर्स आहे अजून. आणि एक 4 तासामध्ये आम्ही रिच होते ते पाचनाई विलेजमध्ये. ट्रक तर 4.5 तासमध्ये आम्ही नगरला आलो आहे. सकाळी 8 वाजता निघालो होतो आणि एक 12:15च्या आसपास आम्ही नगरला पोहोचलो होतो. आता सध्या नगरच्या बाहेर आहेत आम्ही बायपासला. मित्रांनो, आता मी एक ब्रेक घेतला आहे आता नगरच्या पुढे. तर मागे पण तुम्हाला हायवेला म्हणलो होतो मी की आम्ही एक ब्रेक घेणार आहे छोटा, पण म्हणजे रस्ता सगळा चांगला होता म्हणून आम्ही, आणि कटत पण होता म्हणून आम्ही एक 70 किलोमीटर्स नंतर ब्रेक घेतला आहे आता. आणि आता पास नाही आहे फक्त 132, पण राईड खूप स्मूथ सुरू आहे आणि खूप मजा येते ह्या राईडमध्ये, कारण रस्ता खूप चांगला कटला आहे. आज सकाळी 8ला निघालो होतो आणि आत्ता 1 वाजता आहे. तर ठीक आहे. उमेशने थोडं करून काहीतरी पार्सल पण आणले जे खाण्यासाठी, तर आम्ही ते खाऊन आता पुढे निघणार आहोत. मॅप ना कुठून काढली की मला रस्ताच कळणार झालाय मला. बरोबर आपण पण रस्ता कळणार. रस्ता नवीन आहे मला पहिल्यांदा, ही त्याच्यामुळे मी समजणार झाले. मध्ये तिकडं झोपच येऊ लागली मला त्या रोडला. ह्या रोडला आल्या जरा पळवलं गाडी, जरा गेली झोप कडाय. जरा पुढे बरं व्हिडिओ काढू ती. असं बोलतानाचा व्हिडिओ काढूता. इथेच राहा असं जवळ आहे, नाहीतर इकडून नाही, माझ्या राईट साईड नाही. काही नाही, आता सरळ नाशिक आहे. सरळ नाशिक आहे. हा, आपल्या 9 किलोमीटरनं लेफ्ट घ्यायचं आहे. हा, चला. सध्या मी हिवरगावच्या टोल नाक्याला आहेत आणि एक छोटा ब्रेक घेतलाय, कॉफी ब्रेक. आता इथून अजून 2 तासाचा रस्ता आहे. तर सध्या मी नाशिक हायवेला आहेत, म्हणजे पुणे नाशिक हायवे. चालू करते आता व्ह्यू. तुला व्ह्यू पण पाहिजे, चालू पण करायचे विचारायला. नाही बंद करू थोड्या वेळानं, नको आता अंधार पडायला. राईटला म्हणलं ना. मागे तिथे एक चेकपोस्ट होता. विभागामध्ये एंटर करण्यासाठी तुम्हाला काही चार्जेस द्यावे लागतात, म्हणजे एंट्री तिकीटसाठी. तर पर पर्सन 30 रुपीज चार्ज आहे आणि बाईकसाठी 25 रुपीज. तर असे चार्जेस आहेत. आता माझे झाले 55 रुपीज, दोघांचे झाले 110. आता इथून पास नाही राहिले, फक्त 10 किलोमीटरच्या आसपास आहे. काय येल्लो ठेव. शक्यतो आता लाईट ठेवू नको, नाही तर लेन्सवर ब्लर होते. बाईक दिसत नाही, लाईटच बंद करते. तर डिप्पर मारते ह्याला
मेन हेडलॅम्पला. नेटवर्क गेलं बघ, गेलं आता येत नाही. इथं विषय आहे आता, त्यांना विचार बरं. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे पाचनाई गावामध्ये. हेच पाचनाई गाव आहे. हे मागे जे तुम्हाला ते हॉटेल साईराज, तर हे दरवेळेस आम्ही इथंच स्टे करतो. म्हणजे जेव्हा आपण हरिश्चंद्रगडला आलो आहे मी, सध्या आता आमचा प्लॅन असा होतो की आम्ही फ्रेश वगैरे होऊन आम्हाला सगळं आता आम्ही इथंच ठेवणार आहेत. कारण आम्हाला उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत तिथं रॅपलिंगसाठी प्रिपेअर व्हायचं आहे कोकणकड्याला. तर बघू आता ते दादा नाही आहेत सध्या. ते आल्यावर आम्ही ठरवणार आहेत की आत्ता वर जायचं का सकाळी पहाटे 3-4 वाजता जायचं. तर मी तुम्हाला अपडेट देईनच. पण राईड खूप सुंदर झाली आणि खूप मजा आली राईडला. पण टायर्ड फील होत नाही अजून पण एनर्जी आहे. तर उमेश कसं वाटतंय? उमेशची पहिली राईड आहे एवढी लांब. एक नंबर. तर उमेशची गाडी घेतल्यापासून ही फर्स्ट राईड आहे एवढी लांब. आधी संडे राईड्स वगैरे केले होते आमच्यासोबत, पण ही फर्स्ट राईड आहे त्याची. तर एक्सायटेड होता खूप, आणि मी पण खूप एक्सायटेडच होतो, कारण आता खूप चांगलं वाटेल पोहोचल्यानंतर. तर त्याला मी पुढचे अपडेट तुम्हाला देईनच नंतर. तर मित्रांनो सकाळचे आत्ता 4 वाजलेत आणि आम्ही हरिश्चंद्रगड चढतो. तर काल रात्री मी काही ब्लॉग केला नव्हता. आम्ही टेंट घेऊन खाली झोपलो होतो. आम्हाला 7 वाजेपर्यंत वरी पोचायचे. थंडी आहे जरा, ट्रेक तर छान आहे. आता आम्ही अर्ध्यामध्ये आलो आहेत सध्या. तर मित्रांनो ऑलमोस्ट आम्ही आलो आहे वर. आता अजून 400 मीटरचा 400 मीटरचा अजून पॅच आहे. ते झालं की आम्ही डायरेक्ट वरी केदारेश्वर मंदिराजवळ आम्ही पोचू. सकाळचे सध्या मला होते 5:30-6 वाजले. अजून पण अंधारच आहे. अजून हे झालं नाही, सनराईज झाला नाही. आणि आम्हाला सनराईजच्या आधी थोडंसं कोकणकड्याला जायचं, कारण कोकणकड्याला थोडंसं सनराईज चांगला दिसतो त्यासाठी. सध्या मी टॉपला आलो आहे, पण इथून अजून आम्हाला जायचं आहे वरती, तिकडे कोकणकड्याला जायचं आहे. तिथंच आमची जी ॲक्टिव्हिटी होणार आहे आजची. तर आम्ही तर काही सध्या एक्सप्लोर करणार नाही आहेत. आम्ही डायरेक्ट आता कोकणकड्यालाच जाणार आहेत. मागे तुम्हाला केदारेश्वर मंदिर पण दिसत असेल. ठीक आहे. खूप सुंदर असं आमचं दर्शन झालं आहे या मंदिरामध्ये, केदारेश्वर टेम्पलमध्ये. आणि एवढं सुंदर इथं म्हणजे एनर्जी आहे, डिवाइन एनर्जी एकदम फील होते इथं. खूप छान वाटले. आता इथून आम्ही पुढे डायरेक्ट जाणार आहेत आपल्या कोकणकड्याला. कोकणकड्याला आलो आणि आता आमची आज रॅपलिंगचा इव्हेंट आहे. म्हणजे आम्ही 1800 फीटची रॅपलिंग करणार आहे तिथं कोकणकड्यावरून, जे की खूप डीप आहे, थोडंसं हार्ड पण असणार आहे. बघू आता. थ्रिलिंग होती. लय मस्त, लय थ्रिलिंग होती. मी तर व्हिडिओ घेतला. ड्रोन चालणे पण माझा काय विषय झाला का? बस